शेतकरी बांधवांनो, आपल्या ज्वारी पिकामध्ये इथून पुढं आपल्याला चिकटा जो आहे तो हे जे दिसायले, आता हे जे पान आहे पूर्ण चिकट झाल्यासारखं दिसायले, तर हे जे काही चिकटा आलेला आहे त्याचं प्रमुख कारण हे सगळं जे काही साखराचा जो काही पदार्थ ह्या ज्वारीवर आलेला आहे आणि मग ह्या ज्वारीचं जे आहे ते आपलं कडबा खाण्यालायक राहत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हे जे आहे ते दिसतोय हा आहे ज्वारी पिकामधील मावा. आणि हा मावा पानाच्या खाली राहून जे आहे ते रस शोषण करतो, पानं जे आहे ते पंक्चर करतो. आणि त्याच्यामुळं होतं काय की हे पानं पंक्चर झाल्यामुळं झाडाचं सगळं अन्नद्रव्य जे काही तयार होतं ते पानामध्ये होतं. मग हे इथं ह्याच्यात तयार झालेले अन्नद्रव्य शर्करा असतात, तर ते सगळं ओज आऊट होतं आणि म्हणून जे आहे ते हे साखरेसारखा ॲपिरन्स जो आहे तो आपल्या इथं ह्याच्यावर दिसतो. आता इथं जर बघितलं तर सगळं इथं जे आहे ते माव्याचा प्रादुर्भाव वरून सगळं जे आहे ते इथं हे चिकट जे आहे ते सगळे पानं जे झालेले आहेत ते झालेत. आणि वरून हे काळं का होतंय तर हवेतली जी काही बुरशी आहे, घातक बुरशी, ह्या साखरेवर वाढायला सुरुवात होते आणि म्हणून जे आहे ते हे पानं नंतर काळसर जे आहे ते होतात. तर हे अशा पद्धतीनं आपण पहिल्यापासून जे आहे ते आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहे ते वापरून मावा किडीचं व्यवस्थापन जर केलं तरच ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन होऊन पुढं जे आहे ते चिकटा आपल्या ज्वारीवर येणार नाही. अन्यथा ही अशी परिस्थिती जी आहे ती होऊ शकते. इथं खाली जरी बघितलं तरी इथं पूर्ण साखर जी आहे ते आता इथं खालून ही जी आहे ते सगळी ओझाऊड झालेली आहे. हे जर बघितलं हे सगळे दवबिंदूसारखं जे दिसायलेलं आहे इथं आता क्लिअर ओके, ही सगळी साखर आहे आणि हा माव्याचा प्रादुर्भाव.